शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करा, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे। राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे। तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने कॅन्सर सारखे गंभीर आजार होतात। अशा आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांवर संकट कोसळतं। यासोबत या पदार्थांचे सेवन अस्वच्छतेला कारणीभूत ठरत असल्याने शासकीय कार्यालयात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केल्या। जिल्हा शल्य चिकित्सा कार्यालयामार्फत आयोजित विविध समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले, निवासी आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक सारडा, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आनंद कलमे, लातूर शहर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शंकर भारती, माध्यमिकचे शिक्षण अधिकारी नागेश मापारी, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य विभागातील अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे आजार जीवघेणे असल्यामुळे या पदार्थांच्या व्यसनापासून सर्वांनी दूर राहणे आवश्यक आहे। या व्यसनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देण्यासाठी आरोग्य विभागाने समुपदेशन आणि जनजागृती उपक्रमांचे आयोजन करावे। तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने कॅन्सर सारखे आजार होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय। त्यामुळे नागरिकांनी अशा व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी केले। प्रत्येक ग्रामीण रुग्णालय स्तरावर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमासाठी स्वतंत्र पथक स्थापन करावे। यामध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत पोलीस, महसूल, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश करावा। या पथकाने प्रत्येक आठवड्यात अचानकपणे गुटखा विक्रीचा अनुषंगाने तपासणी मोहीम राबवावी असं त्यांनी सांगितलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.